आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. असा का बसलास? स्वानंदी कुठे आहे? तब्येत बरी आहे ना तिची? माझी मुलगी सुखात आहे ना? बाहेर गेलीये का स्वानंदी? नाहीये का घरात? अरे बोल ना, काय झालं? मॅडम काहीच ठीक नाहीये आणि बरं झालं तुम्ही आलात. मला कळत नव्हतं कोणासोबत शेअर करावं. तू आधी शांत हो. मला सांग, तुमचं भांडण झालंय का? अरे मग तुम्ही दोघं बोलून सॉर्ट करा ना, होईल सगळं ठीक. मॅडम स्वानंदी खोटं बोलायला लागली माझ्याशी. मला न सांगता अनेक गोष्टी काय करते, बाहेर फिरायला काय जाते न सांगता, आणि मी विचारलं तर खोटंच सांगते. तू वेडा आहेस का रे? स्वानंदी आणि खोटं कधीच शक्य नाहीये. मणी, काहीतरी गडबड आहे. म्हणजे मला असं वाटतं तुझा काहीतरी गैरसमज झालेला आहे. तुम्ही दोघांनी एकदा बोलावं अशी माझी इच्छा आहे. असं काही नाहीये. स्वानंदी कधीच खोटं बोलू शकत नाही. मणी, मलाही असंच वाटत होतं जोवर सत्य कळलं नव्हतं. मॅडम मला सांगा, त्या दिवशी तुम्ही फोनवर काय म्हणाला? गणपती नंतर मी आणि स्वानंदी आम्ही दोघी भेटलोच नाही, बरोबर? आणि मला स्वानंदी काय म्हणते की मी नाही, त्या दिवशी हॉस्टेलला मॅडमला भेटायला गेले होते. जेव्हा की ती तुमच्याकडे आली नव्हती, ती दुसरीकडेच कुठेतरी गेली होती आणि माझ्यापासून लपवते. मला असं वाटतं म्हणे मिसकम्युनिकेशन झालंय काहीतरी. तुम्ही दोघांनी बसून शांतपणे बोला या विषयावर. हो, मग काल घरात साहेबांसमोर खोटं का बोलली देवळात गेले होते म्हणून? मी कव्हर अप केलं मॅडम ते. आणि खोटं पकडल्या गेल्यानंतर ती म्हणते की आहे असं काहीतरी जे मी तुम्हाला आता नाही सांगू शकत, वेळ आल्यावर सांगेल. म्हणजे आधी खोटं बोलायचं आणि खोटं पकडल्या गेल्यानंतर लपवाछपी करायची. आणि कोणाच असं काय करते स्वानंदी? कोणाला भेटते आणि कोण आहे असा जो ती स्वतःच्या नवऱ्याला सांगू शकत नाही? कोण माणूस येतो? तुला कळतंय तू काय बोलतोयस ते? ती म्हणाली ना योग्य वेळ आल्यावर सांगेल म्हणून, मग सांगेल ना. धीर धर, थोडासा वेळ दे तिला. तुझी हिंमत कशी झाली असे घाणेरडे आरोप करण्याची? मॅडम मी काळजीपोटी विचारत होतो. त्या जर कुठल्या संकटात असेल तर मी त्यांना वाचवू शकेन, पण नाही. स्वानंदीला खोटंच बोलायचंय माझ्याशी, लपवायचंय त्यांना माझ्या. एखादी गोष्ट योग्य वेळी सांगणं म्हणजे लपवणं नाही. जिथे काळजी असते ना तिथे विश्वास असतो. गैरसमज आणि संशय फक्त इन्सिक्युरिटी मधनं येतात. इन्सिक्युरिटी? मी इन्सिक्युअर आहे? मी इन्सिक्युअर? बरं आहे मी इन्सिक्युअर, तर मग कोणामुळे? कोण येतो? तुझा फक्त गैरसमज झालाय म्हणे. आणि स्वानंदीवर वाटेल ते आरोप केलेले मी सहन करणार नाही, सांगून ठेवतोय. मला जेवढं बोलतायत तेवढं स्वानंदीला बोला नाही. यातलं 10% जरी बोलल्या तर वागणं बदलेल त्यांचं. आणि उद्या जर स्वानंदी कुठल्या संकटात